श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता 27 ऑगस्टला बुधवारी लाडक्या बाप्पांचं आपल्या सर्वांकडे आगमन होणार आहे. बाप्पाला आपल्या घरी आणण्यासाठी सगळेच जण उत्सुक असतात. संपूर्ण देशभरामध्ये गणेश चतुर्थीचा हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. यावर्षी गणेश चतुर्थी ही पंचांगानुसार बुधवारी 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. गणेश चतुर्थीचा हा सण 10 दिवस चालतो आणि या काळामध्ये भक्त आपल्या लाडक्या बाप्पांची त्यांच्या घरामध्ये स्थापना करून त्यांची सेवा करतात. गणपती बाप्पांचं आगमन होणं ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती अशी गोष्ट आहे. गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचेच लाडके दैवत आहे आणि म्हणूनच गणेशोत्सवाची तयारीही आपल्या सर्वांकडेच गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधीपासूनच सुरू होत असते. गणेशाला बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे देवता मानले जाते. त्यांच्या प्रतिष्ठापनेपूर्वी आणि पूजेदरम्यान काही विशेष नियमांचं पालन करणं हे खूपच महत्त्वाचं आहे आणि जर हे नियम पाळले नाहीत तर पूजेचा पूर्ण लाभ आपल्याला मिळत नाही. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. 10 दिवसात गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा आणि सेवा अर्चना केली जात असते. यंदा गणेश उत्सवाचा हा सण 27 ऑगस्टपासून सुरू होऊन 6 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. 6 सप्टेंबरला आहे अनंत चतुर्दशी आणि हा या सणाचा शेवटचा दिवस असणार आहे. मोठमोठ्या मंडळांमध्ये आणि घरोघरी बाप्पांचं आगमन हे लवकरच होणार आहे आणि बाप्पांचं आगमन हे प्रत्येकाच्या घरी थाटामाटात होत असतं आणि श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची स्थापनाही केली जाते. श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही महत्त्वपूर्ण नियम हे पाळायलाच हवेत, जेणेकरून आपण केलेल्या पूजेचे संपूर्ण फळे आपल्याला मिळेल. गणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना काही गोष्टींची काळजीही आपल्याला घ्यावी लागते आणि हे नियम जर आपण पाळले, ही काळजी जर आपण घेतली तर यामुळे आपल्या घरातील वादविवाद कमी होतात. आपल्या घरातील सर्व दुःख, संकट, दारिद्र्य दूर होतं आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. गणेशोत्सवाच्या या 10 दिवसांच्या दरम्यान जर आपण भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा केली तर गणपती बाप्पा आपले सर्व संकट, विघ्न दूर करतात. कारण गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आणि सुखकर्ता अशी देवता आहे आणि म्हणून आपल्या घरातील सर्व विघ्न दूर व्हावेत, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी आणि बाप्पांची कृपाही आपल्या संपूर्ण घरावर भरभरून राहावी यासाठी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियम हे पाळायचे आहेत. काही गोष्टींची काळजीही आपल्याला घ्यायची आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करताना, गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करताना आपल्या घरामध्ये आपण कोणती काळजी घ्यायची आहे, कोणते महत्त्वाचे नियम हे पाळायचे आहेत, याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे हे नियम पाळून तुम्ही जर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कराल तर तुमच्याकडनं चुका या होणार नाहीत आणि गणपती बाप्पांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि गणेश प्रतिष्ठापनेपूर्वी कोणते महत्त्वाचे नियम हे आपल्याला पाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपण गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा खरेदी करू तर त्यामध्ये गणपती बाप्पांची सोंड ही डाव्या बाजूला वाकलेली असेल अशीच मूर्ती आपल्याला खरेदी करायची आहे. अशा मूर्तीची पूजा केल्याने लवकरच शुभ फळे आपल्याला मिळतात. गणपती बाप्पांची उजवीकडे सोंड असलेली मूर्ती ही सिद्धिविनायकाचे रूप मानले जाते आणि तिच्या पूजेसाठी काही कठोर नियमांचं पालन हे करावं लागतं आणि म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना ती नेहमी डाव्या बाजूला सोंड असलेलीच मूर्ती खरेदी करायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला ही मूर्ती मातीचीच खरेदी करायची आहे. मग तुम्ही इथे शाडूच्या मातीची मूर्ती खरेदी करू शकतात किंवा मग तुम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मातीची मूर्तीसुद्धा खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे गणेश मूर्ती ही आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी स्थापन करणार आहोत तर तिथली ती जागा आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करायची आहे आणि तिथे गंगाजल हे शिंपडायचं आहे आणि त्यानंतरच गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला त्या जागेवर स्थापन करायची आहे. तसंच त्या जागेवर आपल्याला छान सुंदर रांगोळीसुद्धा काढायची आहे. तसंच गणपती बाप्पांची मूर्ती ही आपण आपल्या घरामध्ये आणताना ती स्वच्छ कापडाने झाकून आणायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरामध्ये आणल्यानंतर ती थेट आपल्याला जमिनीवर ठेवायची नाही आहे.
असं केल्याने गणपती बाप्पांचा अपमान हा होत असतो. तर यामुळेच गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्या घरामध्ये आणल्यानंतर ती थेट जमिनीवर न ठेवता आपल्याला एखाद्या स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळा कापड टाकून त्यावर ही मूर्ती ठेवायची आहे. आपल्या घराच्या पूर्वेकडील, पश्चिमेकडील किंवा वायव्येकडील भाग हा गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी शुभ मानला जातो आणि म्हणूनच या भागामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ही तुमच्या घरामध्ये स्थापन करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही ईशान्य दिशेला स्थापन करणं हे सर्वात शुभ मानलं जातं आणि म्हणून तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती ही ईशान्य दिशेला स्थापन करता येत असेल तुम्हाला, तर तुम्ही त्याच दिशेला ती स्थापन करावी. पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे शास्त्रानुसार मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करणं हे सर्वात शुभ मानलं जातं आणि म्हणूनच गणपती बाप्पांची मूर्ती ही मातीचीच बनलेली असेल अशीच मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापन करायची आहे. त्याचप्रमाणे गणेशाची मूर्ती फक्त चतुर्थी तिथीलाच स्थापन करता येते आणि ही मूर्ती आपल्याला रात्री चुकूनही स्थापन करायची नाही आहे. तर गणेश चतुर्थीला शुभ मुहूर्तावरच गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्या घरामध्ये आपल्याला स्थापन करायची आहे. रात्रीच्या वेळेस गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करणं हे शुभ मानलं जात नाही आणि म्हणूनच गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये स्थापन करताना ती शुभ मुहूर्तावरच स्थापन करा. त्याचप्रमाणे आपण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती ही स्थापन करू तेव्हा आपल्याला गणपती बाप्पांच्या बाजूला पाण्याने भरलेला कलश, शंख, घंटा, दिवा हा ठेवायचाच आहे. तसंच गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक, मिठाई, फळे ही आवर्जून ठेवायची आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणल्यानंतर अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठा मंत्राचा जप करूनच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. कारण गणपती बाप्पांची मूर्ती ही जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करून ती स्थापन करतो तेव्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण हे येत असतात. बऱ्याच जणांकडे गणपती बाप्पांची मूर्ती आणून ती तशीच प्राणप्रतिष्ठा न करता स्थापन केली जाते. असं करणं अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती ही आपण आपल्या घरी आणल्यानंतर विधीपूर्वक त्याची प्राणप्रतिष्ठा ही आपल्याला करायची आहे आणि त्यानंतरच ती स्थापन करायची आहे. शास्त्रानुसार हीच योग्य पद्धत मानली जाते. मूर्तीमध्ये प्राण आणल्याशिवाय त्या मूर्तीची स्थापना आपल्याला चुकूनही करायची नाही आहे. गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये आवश्यक साहित्य हे तयार ठेवायचं आहे. जसं की गणपती बाप्पांना लागणारे पत्री, दुर्वा, फुलं, हार, धूप, दीप, जानवं इत्यादी जी काही आवश्यक साहित्य आहे ते सर्व साहित्य आपल्याला आधीच तयार करून ठेवायचं आहे. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत. गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये सिंदूर आणि दुर्वा अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणून त्यांची प्राणप्रतिष्ठा करताना आपल्याला गणपती बाप्पांना सिंदूर आणि दुर्वा हे जरूर अर्पण करायचंच आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्यांना मोदकांचा नैवेद्य हा अवश्य दाखवावा. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ चामड्याने बनवलेले कोणतीही वस्तू तुम्ही चुकूनही ठेवू नका. कारण चामडं हे जनावरांपासून बनलेलं असतं. म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसं की चामड्याचा बेल्ट किंवा बॅग तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीपासून दूर ठेवायचा आहे. गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करताना सर्वात आधी संकल्प करायचा आहे आणि गणपती बाप्पांना आवाहन करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही स्थापन करायची आहे. तसंच गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करताना तुम्ही कुठल्याही प्रकारची चामड्याची वस्तू ही तुमच्या अंगावर परिधान करू नका आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची स्थापना करताना काळ्या रंगाचे कपडे घालून गणपती बाप्पांची स्थापना ही तुम्ही चुकूनही करू नका. तसंच गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये 10 दिवसांसाठी येत असतात. तर या 10 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं, वादविवाद, कलहही आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत. बाप्पांच्या मूर्तीची विटंबना होईल असं वागणं आपल्याला या 10 दिवसांमध्ये टाळायचं आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचा नियम म्हणजे गणपती बाप्पांच्या या 10 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे. कुठलंही तामसिक अन्न हे आपल्याला या दिवसांमध्ये ग्रहण करायचं नाही आहे. कुठलंही व्यसन या 10 दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे. तसंच आपल्या घरातलं वातावरण हे आपल्याला शांत आणि प्रसन्न ठेवायचं आहे. या 10 दिवसांमध्ये आपल्या घरातलं वातावरण जर सकारात्मक राहिलं तर गणपती बाप्पांची स्थापना केल्याचं पूर्ण फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केल्यानंतर दररोज आपल्याला गणपती बाप्पांना आपण जो काही सात्विक स्वयंपाक बनवू त्या सात्विक अन्नपदार्थांचा नैवेद्य हा सकाळ संध्याकाळ दाखवायचा आहे.
आणि जर दोन्ही वेळेस तुम्हाला नैवेद्य दाखवणं शक्य होत नसेल तर निदान एक वेळेस तरी तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य हा जरूर अर्पण करा। आणि महत्त्वाचा नियम म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना ही शुभ मुहूर्तावरच आणि योग्य विधीनुसार करायची आहे। फक्त गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे म्हणून ती चुकूनही करू नका, तर ती संपूर्ण विधीपूर्वकच करा। यामुळेच आपल्याला पूर्ण फलप्राप्तीही होत असते। त्याचप्रमाणे दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ वेळेवर गणपती बाप्पांची आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे। असं नाही की बाप्पांची मूर्ती आणून नुसती आपण बसवून दिली आहे, त्यांची स्थापनाही आपण आपल्या घरामध्ये करून दिलेली आहे आणि नंतर मात्र आपल्याला त्यांची आरती करण्याचा सुद्धा वेळ नाही, त्यांची आरती ही आपल्याकडनं सकाळ संध्याकाळ होत नाही आहे, तर असं चुकूनही करू नका। गणपती बाप्पांची आपल्या घरामध्ये स्थापना केल्यानंतर जर सकाळ संध्याकाळ तुमच्याकडनं त्यांची आरती ही होत असेल तरच तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या घरामध्ये स्थापन करा। त्याचप्रमाणे या 10 दिवसांमध्ये जर तुम्हाला सुतक आलं तर तुम्ही शेजाऱ्यांकडून किंवा तुमच्या मित्रांकडून गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यांच्याकडूनच तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन हे करून घ्यायचं आहे। आणि जर समजा महिलांना मासिक धर्म आला तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरातील इतर सदस्यांकडून गणपती बाप्पांची पूजा आरती करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्या घरामध्ये स्थापन करताना गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आरसा येणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। तसंच आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूमजवळ किंवा स्वयंपाकघराजवळ गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना ही आपल्याला चुकूनही करायची नाही आहे। गणपती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेनंतर विधीनुसार जितके दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी आहेत तेवढ्या दिवस दररोज सकाळ आणि संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती करणं, त्यांच्या मंत्रांचा जप करणं आणि त्यांना नैवेद्य अर्पण करणं हे आवश्यकच आहे। त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना तुळशीचं पान हे चुकूनही अर्पण करू नका। तुळशीचं पान गणेश पूजनामध्ये निषिद्ध मानलं जातं आणि म्हणून गणेश पूजन करताना गणपती बाप्पांना तुम्ही तुळशीपत्र हे चुकूनही अर्पण करू नका। त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा ही जशी संपूर्ण विधीपूर्वक करत असतो त्याचप्रमाणे त्यांचे विसर्जन हे सुद्धा आपल्याला पूर्ण विधीपूर्वक हे करायचं आहे। विसर्जनाच्या वेळेस मंत्रांचा जप करून आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून त्यांना मोदकांचा नैवेद्य हा अर्पण करूनच त्यांचं विसर्जन करायचं आहे। विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पांची पूजा न करता किंवा घाईघाईने गणपती बाप्पांचं विसर्जन करणं हे अशुभ मानलं जातं आणि म्हणूनच गणपती बाप्पांचं विसर्जन हे सुद्धा आपल्याला घाईघाई न करता अतिशय शांततेने आणि विधीपूर्वकच करायचं आहे। तर हे असे काही महत्त्वपूर्ण नियम पाळून आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा ही आपल्या घरामध्ये करायची आहे। या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये करायची आहे, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरातली सर्व दुःख, संकट, नकारात्मकता, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल आणि गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल। म्हणून या नियमांचं पालन करूनच तुम्ही गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा तुमच्या घरामध्ये करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।